मंडळी, तुम्ही सुद्धा जर नॉनव्हेज फूड लवर असतील तर ही रेसिपी नक्की करून पहा. 99% लोकांना माहीतच नाही की कशाप्रकारे चिकनची करी बनवतात. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा. सर्वात आधी इथे अर्धा किलो चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी निथळायला ठेवलं आहे. कुकर गरम केले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार 2-3 पळ्या तेल टाकले, थोडीशी मोहरी आणि जिरं टाकलेले, थोडंसं हिंग टाकले. हो मंडळी, मी मोहरी टाकते, तुम्ही टाकत नसाल मोहरी तर स्किप करा. थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. तो कांदा आहे ना छान लालसर मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. त्यामध्ये मग आपण धुवून स्वच्छ केलेले चिकनचे तुकडे टाकायचे. इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर काही बोनलेस आणि काही विथ बोन असे पीसेस आहेत. त्यामध्ये 1 टीस्पून हळद टाकायची. 5 मिनिटासाठी हाय गॅसवरती ना छान असं फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकायचं, किंवा तुम्हाला सूप जर हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी टाका, गरम पाणी टाका पण. आणि कुकरला झाकण लावून आहे ना 2 शिट्या करून घ्यायच्या मीडियम आचेवरती. इथे आपण वाटण करून घेतलं, 1 खोबरं आणि 2 ते 3 कांदे असे आपण गॅसवरती भाजून घेतलेले. ते त्यामध्ये लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर, जिरं टाकून आहे ना बारीक पेस्ट वाटण करून घ्यायचं. इथे आपण काही घरचे बेसिक मसाले घेतलेत, लाल तिखट, हळद, तसंच गरम मसाला आणि चिकन मसाला. ते तेलावरती फ्राय करून घ्यायचं. त्यामध्ये आपण जे बारीक करून वाटण घेतलेले आहे ते फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आवश्यकता असल्यास त्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे सूप टाकायचं आणि 1 ते 2 चमचे आपण दही टाकायचं. छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. आता इथे मी तेलाचा वापर थोडा कमी केलेला आहे. तुम्ही थोडंसं तेल जास्त वापरत असाल तर इथे जास्त तेल टाकू शकतात. नंतर आपण शिजवून घेतलेलं चिकन आणि चिकनचं सूप, रस्सा सगळं टाकायचं आहे यामध्ये. आणि यामध्ये रसाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. आणि शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जो रस्सा वाढवलेला आहे त्यामध्ये त्याच्या अंदाजानुसार मीठ परत टाकायचं. पुन्हा भाजी उकळून घ्यायची. छान अशी 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवरती उकळून घ्यायची. त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून सुद्धा थोडीशी भाजी ढवळून घ्यायची. अशा प्रकारे छान आपण असं चिकनचा रस्सा बनवलेला आहे. गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी, किंवा तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर पोळीसोबतसुद्धा म्हणजे चपाती सोबतसुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की रेसिपी करून पहा. झटपट तितकीच चविष्ट आहे. जास्त असा तामझाम नाही आहे. हे मसाले टाका किंवा काजूची वाटण टाका, बदामची वाटण टाका, असं अजिबात नाही. घरचं बेसिक जे साहित्य त्यापासून हा छानशी करी बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.